त्रैलोक्य संपदाल्लेख्य समतुल्येकलवित्ते सच्चिदानन्दरूपाय शिवाय नमो नमः। यामविस्तरलोकानां प्रकृतिं शास्त्रमारः तां धर्मचारिणीं शम्भो नमामि शिवाय। यद्भासः भासते विश्वं यस्सुखेनानुमोदते नमस्तस्मै गुणातीत विभवाय परात्मने। त्रिकालवंदनीय प्राप्त स्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करून सुक्षेत्राधिपती मन्मथ माऊलीचा पावन सानिध्यात प्रतिदिवस सत्संग करण्याचा जो संधी अनेक भाविकांना या ठिकाणी प्राप्त होत आहे, नित्यनेमाप्रमाणे काही संतांचं या ठिकाणी अनुभववाणी आपण ऐकत आहोत। दिशाहीन झालेल्या व्यक्तीला दिशा दाखविण्याचा जो काम आहे संत मंडळी केलेले आहे। ओरिंगे दारियन वारो कोरी लढेन सारायन निगसुख वतोर वगुरु यारा दरेन सर्वत्र। भटकलेले व्यक्ती ज्यावेळे कुठल्याही व्यक्ती आढळल्यानंतर त्या व्यक्तीला विचारतो, काय म्हणा दादा हे गावाला जाते का? भटकलेले व्यक्ती काहीतरी विचारते, तुझं नाव काय, तुझं जात कोणती, कुठं राहतो, हे सगळ्या गोष्टी विचारून नंतर वाट विचारतो का? दादा आम्हाला या ठिकाणी जायचंय, त्या एरियामध्ये असेल तर त्याला माहिती राहतील त्या गोष्टी,
त्याने म्हणते तिकडे जाऊ नका, चुकीचा रोड आहे, तिकडे जावा. 4 रस्ता असेल तर 4 रस्त्यामध्ये आपण गाडी थांबवून विचारतो, काही गरीब आहे, काही श्रीमंत आहे का, त्याला काही मोजमाप करून सगळं व्यवस्था विचारून नंतर वाट विचारतो नाही. ಊರಿಂಗೆ ದಾರಿಯನ್ನು ಆರು ತೋರಿದಡೆಯನು. कोणी दाखवलं तरी सुद्धा त्या वाटाला आम्ही विश्वास करून पुढे निघून जातो. तरी सुद्धा विश्वास वाटत नसेल तर दुसऱ्यांना विचारतो, पक्का करून घेतो. दुसरा व्यक्ती तर खोटं बोलू शकत नाही. त्याचप्रमाणे या ठिकाणी अनेक संत आहेत, अनेक विद्या भंडार आहे, अनेक अभंग आहेत, वचन साहित्य आहे, मार्गदर्शन करणारे अनेक सुविधा आहे. अनेक प्रकारचे अभ्यास करून आणि खात्री करून घेतो. खात्री झाल्यानंतर एक विश्वास येते. शब्द एक आहे, वस्तू एक आहे, समजून सांगणारे अनेक आहेत, अनेक प्रकारचे समजुती असते. कारण का? ते आहे वस्तू महान. लहान असेल तर काहीतरी करते, महान असल्यावर त्याला महान विचार असणं गरज आहे. म्हणून या ठिकाणी अनेक संत अभंगाच्या माध्यमातून मार्ग आम्हाला दाखवून दिलेले आहेत. परंतु त्यांच्या प्रती आमचं विश्वास असणं महत्वाचं आहे, आवड असणं महत्वाचं आहे, आकांक्षा असणं महत्वाचं आहे, तीव्र श्रद्धा असणं महत्वाचं आहे. आदरपूर्वक एक एक अनमोल शब्द आहे शंभू भगवंताचा, म्हणून त्या ठिकाणी आपण लक्षपूर्वक ध्यानपूर्वक श्रवण करावं लागतं. म्हणून आम्ही भाग्यशाली आहोत. हे अभंग पाहिल्यानंतर माझं लक्षात आलं, या ठिकाणी आमचं फक्त प्रवचन नाही, या ठिकाणी आमचं फक्त प्रवचन नाही. काय आहे? मी प्रवचनाच्या पूर्वी भजन घेतो. फक्त प्रवचन आहे का आमचे? प्रवचन महत्वाचं अंग आपण भजन आहे, परंतु ते भजन लक्षात येण्यासाठी प्रवचन, हे अभंग वाचल्यानंतर कळतं. लक्षात आलं? त्या प्रकारे त्यांनी पाहावं विवेक करून, विचार करून पाहण्यासाठी त्यांनी आम्हाला मजबूर केलेले. विचार करतो. काय काय विचार करतो? जे फालतू गोष्टी आहे, जे कामाचा नाही, त्याला आम्ही असा विचार करतो, असा विचार करतो, असा विचार करतो, झोपीत गोळी घ्यावा लागतो. बिलकुल कामाचं नाही. उगा विचार करत बसायचं. काय काय विचार चालू की कोणाला माहिती आहे? तुमचं चाललंय ना, कंटिन्यू चालू विचार. एक दिवसात किती विचार करतो माणूस?
एक दिवसात 70 किंवा 80,000 विचार करतो म्हणे. घडी 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 तिथून सुटले की तिथं, तिथून सुटले की तिथं, तिथून सुटले की तिथं 80,000. आणि झोपेपर्यंत, झोपल्यानंतर विचार करतच बसतो. कशाची? बगर कामाची. एक कामाचं नये कामा आपलं विचार असतो. काय विचार करा म्हटले माऊली? पाहावो विचार करून या. घर कसं बांधावं, बायको कसं करून घ्यावं, लेकर कसं पैदा करावं, आणि पैसा साठवून कसं करावं, आणि एकला एक दोन कसं करावं. पाहावं विचार, हे विचार सांगितलं नाही माहिती. हे व्यवहाराचा विचार त्यांच्या डोक्यात नाही. जे विचार केल्यानंतर तुमचं कल्याण होईल. आतापर्यंत जे विचार केलो त्याच्यात अडकून बसलो. लक्षात आलं का? आतापर्यंत जे विचार करून तुम्ही काम केलात ना, त्याच्यात फसून बसलेले, निष्ठून गेलेले नाही, फसून बसलेले. एक माणूस असाच विचार करत होता, मला कोणीतरी सांगितले, सांगतो तुम्हाला डबल. म्हशीचं उदाहरण देतात. म्हशीचं शिंग असं जुळाले होते मला. त्याने विचार केला, मला माझं डोक्यात जाते की नाही, डोक्यात जाते की नाही, त्याच्यामध्ये त्या शिंगामध्ये उगा विचार करून गप्प बसवत की नाही. एकदा डोकं घालूनच बघत हळू कसं तरी काही करून मध्ये घातला डोकं त्याच्यामध्ये शिंगामध्ये. आता ते म्हैस घेऊन असा पळायला सुरुवात. पाय खाली वरी, खाली वरी, खाली वरी. हे काय झालं रे, काय झालंय, काय सांगा. थोडं विचार करावं की नाही? विचार करूनच गाठलो. त्याच्यामध्ये सकाळ एक नाही, एक दिवस नाही, एक महिना विचार केला मला. सकाळी उठल्याबरोबर तेच विचार, तेच विचार. माझं डोकं जाते की जाते. काय कामाचे आहे मला सांगा. काय हसायच्या गोष्टी, हे सगळ्या गोष्टी असंच आहे. आपली फसून बसतो. आपलं कामच तसं आहे. परंतु माऊली असा सांगतात, फसून बसायचा विचार हे नाही, भवबंधनात अडकायचा विचार नाही, भवमुक्त होण्याचा विचार शिवदास माऊली आम्हाला सांगतात. भवमुक्त होण्यासाठी, दुःखापासून मुक्ती मिळविण्यासाठी त्यांचा जो संदेश, एक माऊली का अनेक माऊली आपल्या प्रती कळकळ व्यक्त करतात. त्यांचा जो संदेश आहे, अनेक प्रवचनकार, कीर्तनकार त्याला विस्तार करून विस्तार करून विस्तार करून, अभंग एक आहे, परंतु विचार किती महत्वाचा आहे. आपले कवठळकर महाराजजी इतकं ओरडून 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 सांगायचं. पहिला कीर्तनकार आपला ह्याच्यामध्ये फर्स्ट कीर्तनकार कवठळकरला बोलवा, कवठळकरला बोलवा. त्यांना माईकची बी गरज नव्हती. तर त्या माध्यमातून आम्ही भाग्यशाली समजतो. या माध्यमातून आम्हाला सेवा करण्याचा संधी मिळते. तेवढंच नाही, प्रवचनाच्या पूर्वी, कारण दुसऱ्या कुठल्याही जन्मात तुम्ही भजन करू शकत नाही.
सुविधा फक्त नरजन्मात हे सुविधा आहे. म्हणून नरजन्म व त्वडेदो हरजन्म व माडिगी गुरुवे भवबंधन व बिडिसी भक्तेयನ್ನಾಗಿ ಮಾಡಿದಿ गुरुवे. कुत्र्याला मी घेऊन आले का सर? भवबंधन व बिडिसी बघा नरजन्मवन त्वडेदो हरजन्म व माडिदी. नर हर होण्याकरता एकमेव जन्म आहे तो नरजन्म. ನರಜನ್ಮದಿಂದ ಇಹದೋಳು ಮಿಗಿಲುಂಟೆ. नरजन्मದಿಂದ ಇಹದೋಳು ಮಿಗಿಲುಂಟೆ कन्नडमध्ये सांगतात. ते मराठीमध्ये अलभ्य लाभ नरदेह ऐसा. बराच वेळ हे कीर्तन आम्ही ऐकलेले आहे. सुलभ अभंग, सोप्प अभंग. सुरुवात करायचं असं तर हे अभंग घेऊनच सुरू करत होते कीर्तनकार लोक. तरी सुद्धा अजून बी समज मध्ये आम्हाला येत नाही. तेवढंच सुलभ आहे, तेवढंच लक्षात येत. लाभला तो कैसा गमविता. एक एक क्षण, एक एक कण फार महत्वाचं आहे. क्षण आणि कण हे दोन गोष्टीसाठी वीरशैव लिंगायत फार जागृत आहे. कणाला सुद्धा तेवढंच महत्व दिलेले आहे, क्षणाला सुद्धा तेवढंच महत्व दिलेले आहे. याला विटाळ नाही, याला शिवासीव नाही, याला मुट्टूड नाही. लक्षात आलं का? काय ते म्हणून आले ते काहीच नाही, एकदम क्लिअर. काय काय लोक देवाचं पूजा सुद्धा बंद ठेवतात. काय झाले? विटाळ पडले. आपल्या घरी विटाळ पडले आप्पा, म्हणून देवाला सुद्धा आम्ही काय केलं? देवाला बंद करून ठेवलं. आंघोळ घालायचं कारण विटाळ पडले. पूजा पाठ बंद, दान धर्म बंद, सुक्षेत्राला जाणं बंद, मन्मस्वामीला जाणं बंद. कस काय आलं नाही? काय करावं आता? आमच्या घरी विटाळ पडल्यावर कोणीतरी गेले होते, सगळं बंद. जेवण वारे वा, सगळं बंद. जेवण चालू, नाश्ता चालू, चहा चालू, कितीतरी चालू आहे माणसं. सगळं चालू. चालविणारा किती चालू असत. त्या निमित्तानं देवाच्या पूजा बंद होत, ते पिढं गेलं म्हणणारे बी काही लोक आहेत. ते बी देवपूजा म्हटलं तर कंटाळा आहे. ते काय करतात? कंटाळा की कंटाळा? कंटाळा. आम्ही बी लहान असताना तसंच होतो. ते देव भरपूर, आता त्याला पूजा करणं मुश्किल. एक 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 देव धुवून ठेवायला आवड होते म्हणून मोठं भोवळी घ्यायचा, ढाढा घालून टाकायचं, एकदाच उडी घालायचं, नंतर उचलून ठेवायचं. बस संपलं पूजा. एक 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 धूत कोण बसवायचं? एकाच विहिरीमध्ये घालून टाकले की बेफिकर होतात. उडी घेतलं म्हणजे त्या ठिकाणी भक्ती नाही, भाव नाही, एक कर्म आहे. कर्म आहे म्हणून करतो, म्हणून आम्हाला समाधान नाही. आवड पाहिजे ना त्या ठिकाणी.
गोडी गोडी पाहिजे, तरच त्या ठिकाणी त्याचा प्रभाव होऊ शकते. कारण फक्त शरीरावरती त्याचा प्रभाव नाही, आपल्या मनावरती सुद्धा प्रभाव पडायला पाहिजे. हे आत्मापर्यंत पोहोचायला पाहिजे. म्हणून इष्टलिंग, प्राणलिंग, भावलिंग 3 लिंग दिले गुरुमाऊली आम्हाला. फक्त तुम्हाला एक लिंग दिले नाही, असं वाटू नये की आता आम्हाला दिलेले एकच लिंग आहे. तुम्हाला 3 लिंग आहे. आता वरी पूजा केल्यानंतर शरीराचा क्रिया चालते. वरचा पूजाना शरीराचा क्रिया घडतो. मनाला प्रसन्न वाटत असेल तर प्राणलिंग पूजा होते. जोपर्यंत तुमचं मन प्रसन्न होणार नाही तोपर्यंत पूजा करून मतलब नाही. अजून एक दिव्यता चित्त धारण करावं लागतं, तो भावलिंग पूजा. भावलिंग पूजा आनंदाचा अश्रू टपकायला पाहिजे. तो आत्मापर्यंत भिडतो, तो भावलिंग पूजा होते. असं हे थोडं भाग वेगळं, परंतु आपला जो उद्देश आहे या जन्मात येऊन, या जन्मात घेऊन आपल्याला हे सेवा घडत नसेल, पूजा होत नसेल, बाकीच्या जे गोष्टी आतापर्यंत मी सांगत आलेले आहोत सगळ्या गोष्टी आपल्या या शरीरातून होत नसेल, काय म्हणतात, अलभ्याह लाभ नरदेह ऐसा लाभाला तो कैसा. जे करायला पाहिजे होतं ते करत नाही, जे नको आहे ते मरेपर्यंत करतो. आता नाही, मरेपर्यंत करतो. काही कामाची नाही, जे कामाची नाही ते करत राहतो. त्याच्यामध्ये आमचा वेळ वाया जातो. व्यर्थ जन्म गेला वाया. कसं कसं वाया जाते तुम्हाला सांगतो. न कळाल्यामुळं वाया जाते. कळालं तर वाया जाते. किंमत काय आहे, वेळाचं किंमत किती आहे मी सांगितलं. श्रावण मास प्रारंभ होईपर्यंत अप्पाजी हे तुम्हाला करणं जरुरी आहे. श्रावण मास प्रारंभ होण्यापूर्वी एवढं तुम्ही काम केलं तर त्याचं काम आम्हाला काहीतरी कामात येते. शिवकुमारप्पा खब्बाजी त्यांना मी सांगितलं तर आमचं काम गडबड असते. कधीही आम्ही लवकर सांगत नाही, नियोजन लवकर टाकत नाही. उशिरा आपण विचार करतो, नंतर वेळेवर आम्हाला लागत नाही. तरी सुद्धा त्यांनी इतकं फास्ट ते काम केले. 32 दिवसामध्ये 7 रूमचं व्यवस्था त्या ठिकाणी केली. पंचमी पर्यंत का होईना परंतु 7 रूम आम्हाला त्यांनी तयार केले. हेच स्लोली केलं असेल तर श्रावण मास संपून जातो, राहायचा अवघड होऊन जातो. श्रावण मास झाल्यावर त्यांनी तयार करून बी आम्हाला काय फायदा होता. अलभ्याह लाभ नरदेह ऐसा. ज्यावेळी डोळा मजबूत आहे, कान मजबूत आहे, हात मजबूत आहे, शरीर मजबूत आहे, देवाने कृपा केलेली आहे, त्यावेळेला मन्मथ माऊलीला न येता सगळं संपल्यावर, अवस्था बिघडल्यावर उचलून तुम्हाला आणत असेल, मतलब काय राहणार आहे. लाभाला तो कैसा गमविता. गावाकडंच आमचं सगळं वाया गेलं.
कारण न कळाल्यामुळे. कळून केलं असेल तर थोडं लाभ होते. आम्ही ऑर्डर देऊन चपातीच्या मशीनला ऑर्डर देऊन जवळजवळ 15 दिवस झाले. माय आता टेस्ट केलं, गरम चपाती तिकडं गरम करायचं, इकडे पोटात घालायचं, मशीन मधूनच काढून घ्यायचं, तव्या जवळच बसून खायचं. 4 माणसं त्याला काय म्हणणं खालीवरी करणारे पाहिजे. 4 माणसं. मग हे मशीन श्रावण संपल्यानंतर आलं तर काय उपयोग होतो? तसं हे शरीर मिळाल्यानंतर, अवस्था संपल्यानंतर तुम्हाला योग्य विचार येऊन काही मतलब नाही त्या मशीनसाठी. आता तरी कळत, आता तरी 15 दिवस शिल्लक राहिले, आता बरं आहे. आता किती 70 उमर, 60 उमर, 75 उमर किंवा 50 उमर असेल. गेले 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 घडी नाही पोर्तीने म्हटले ते अजून नंतर गेलेले काही वापिस येत नाही. आता 15 दिवस तर चपाती गरम गरम खाता येते की नाही? 1 महिना वाया गेले, 1 महिना वाया गेले, 15 दिवस वाया गेले, 15 दिवस वाया, हे जप करत बसलो. आता अरे गेलेले गेले. आता उरलेले दिवसाचा तुम्ही आस्वाद घ्या ना त्याची. त्या प्रकारे या ठिकाणी आता आपला वेळ तर गेलेले आहे. महाराजाजवळ आला हप्पा, महाराज वाया गेलो, वाया गेले दिवस आमचं, वाया गेले, गेलेले गेले. आता राहिलेले बीती हुई बात, बराच वेळ बोलतो मी, बीती हुई बात, खोए हुए वस्तु, मरे हुए आदमी, इसका बारे में जो सोचेगा कभी सुखी नहीं होगा. 14 तोळा सोनं गेले मग एकाची. 14 तोळा. घरामध्ये किती आहे म्हणून विचारलं, आप्पा 1.5 किलो असेल म्हणले. गेले किती? 14 गेले. 14 गेले. त्या 14 गेले 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 म्हणून टेन्शन मध्ये त्याला बीपी झाले आणि शुगर झाली. 1.5 किलो सोनं टाकलं तरी सुद्धा ते बेमारी नीट होत नाही. गेले घडी नाही पुरती, खोए हुए वस्तू, बीती हुई बात. काय काय गोष्टी 10 वर्ष, 15 वर्ष पूर्वी घडलेले घटना अजून मी ते डोक्यात घेऊन बसलेले राहतात काही काही लोक. ते घेऊन परेशान. महाराज त्याला मी विसरणं बरं, त्याला मी विसरणं बरं, असं केलं ते. ते एक होत कुठंतरी कोणत्या तरी गावात, नाव घेत नाही, तर छोटासा जागा होता. ते जागा गेला असेल तर त्यांना व्यवस्थित घर बांधायला जमत होतं. 2 भाऊ. एक भाऊ तर बाहेर घर बांधलेले येत, त्याला कितीतरी सांगा तेवढा पैसे द्यायला तयार होते म्हणायचं नाही, त्याला द्यायचं घर बाहेर बांधलं. मी त्याला म्हटलं तुमचं भाऊच आहे कसं तरी ते देऊन टाकायला पाहिजे होतं, असं का करतात नाही? थोडं अलीकडे या, थोडं अलीकडे या. त्याचा बी बंदोबस्त करावा लागतो. आला का मला? सांबजे नम पार्वते हर हर महादेव. यावर्षी असा पाऊस पडू लागला, ज्यावेळी तुम्हाला गरज भासते त्यावेळी पाऊस पडते. 4 दिवसाला, 5 दिवसाला, 4 दिवसाला, 5 दिवसाला झडकून काढू लागले पाऊस. वारा सुटले की अजून तुमच्या अंगावर येते बघा. ठीक आहे, अजून थोडं अलीकडे या.
ते माया सगळं पुण्य केलेले लोक आहेत, त्याला सरकारच्या गरजच ते सगळं गडबड करणं कारण सेवाभाव असतो आई जवळ. पडू दे, गरज आहे त्याची, गरज आहे. आता तर पावसामध्ये तुम्हाला तिकडं जाता येणार. ठीक आहे, अभंग कंप्लीट करू पुरा. इथं काय कमी आहे? आता चपाती मशीन आली, आता काय गरमा करून खावा काय. काय सांगत होतो तुम्हाला? ते भाऊ का देत नाही हो तुम्ही असं म्हटलं त्याला. जागा का देत नाही? बरेचसे घटना होते भावाचं आजकाल. तो नवीन घर बांधलेले माणूस म्हणतो, महाराज काय सांगावं, सांगा तेच विचारलं. अंग भरून पोळले त्यांनी, अंग भरून तेवढं पोळलेले, पोळले नाही तेवढं त्यांना टॉर्चर दिले. बरं केव्हा म्हणतो मी, 25 वर्षापूर्वी. बघा 25 वर्षापूर्वी त्यांनी बोललेले शब्द, एक शब्द बोलले त्यांनी म्हणतो अंग भरून पोळले. म्हणजे सांगायचं तात्पर्य, आपण काय काय गोष्टी आम्हाला सुख देत नाही, आम्हाला शांती देत नाही, आमचा जीवाला तळमळदायक असतो. बराच वेळ मी बोललो, फूलों से काटा अच्छा है, दुश्मन को थाम लेता है. दोस्त से दुश्मन अच्छा है, दोस्त से दुश्मन अच्छा है, जलकर भी मेरा नाम लेता है. जास्त तुमच्या आठवण कोण काढतात म्हणजे तुम्हाला आवडता असलेले लोक नाही, तुमच्यावर जळणारा माणूस तुमच्या जास्त नाव घेतो. तुमच्यावर जळणारा माणूस बसताना देवाचा ध्यान करत नाही, बसताना उठताना जाताना इकडे काय ते माणूस बरोबर नाही बोलत. ह्याला विचारायचं नाही काय नाही, ह्याला तर जाऊन बोलते त्याला काय काय लय भांगडी केले होते, भयानक प्रॉब्लेम केले. तुम्हाला माहित नाही का परवा झगडा झाला ते? मला माहित नाही बाबा. सगळ्याला माहिती करत जातो, सगळ्याला तो बोलत जातो. सांगायचं तात्पर्य, का फालतू विचार नसताना हे कोणता विचार आहे? भीती हुई बात आहे, कधीतरी घडलेली घटना आहे. त्याकरता तिकडं लक्ष न लावता ते डिलीट करून टाकायचं, तिथं ठेवायचंच नाही, फ्रेश राहायचा. मोबाईल मध्ये वजा झाला समजा, बरेचशा गोष्टी त्याच्यामध्ये भरलं, हे व्हॉट्सअप केले 2000 3000 4000 मेसेज डेली. मोबाईल एवढं लवकर भरून जाणारच आहे. भरल्यावर काय करणार आहे? कोणतं डिलीट करणार आहे? जे आम्हाला आवडत नाही ते डिलीट करणार आहे. बाकीचं त्याच्यामध्ये ठेवणार आहे. महत्वाचं कागद पत्र जे काही मेसेज तुमचं आलेले आहेत तसले काही ठेवणार आहे, बाकीचं सगळं साफ करणार. मग फालतू ठेवून काय करायचे आपल्याला?
काय काय काम आपण केलेले असतो त्याचा पश्चाताप करत राहतो. होऊन गेले. एकाला मी म्हटलो लग्न करू नको रे, लग्न करू नको, असं लग्न करू नको. पाटील साहेब ऐकून घ्या, हे बरेचशी घटना मी बोलतो त्यांना, एवढा खर्च करून मतलब नाही, करू नका तसं. त्याला बाई कोण टाकणार आहे पाटला? लास्ट पोरग आहे, लास्ट लग्न आहे, लास्ट इज बेस्ट. भारीचं लग्न करायचं, भारीचं लग्न करायचं, माय भारीचं लग्न. लग्न केला, मोठं लिस्ट कशाची कर्ज काढलेल्या, मोठं लिस्ट. 50 लाख रुपये कर्ज काढून लग्न केलं. काय लग्न झालं, काय लग्न झालं. 10 दिवस आमच्या चूलच पेटला नाही बघा सांगणारे, म्हणजे तिथंच राहत होते हे लोक. 10 दिवस आमचं चूल पेटलेले नाही. एवढं भारीचं लग्न केलं, भारीचं लग्न केलं, एवढा खुशी. जोडी बी भयानक खुशी, सगळं खुशी, सगळं खुशी. लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच्या वडील येऊन त्याच्या समोर लिस्ट दिला. खुशी कुठं गेलं? सर्व दिवशी उतरून गेले. कोण देते तुम्हाला पैसे मला सांगा? आपला अंतरण किती आहे तेवढंच अंतरून घेऊन झोपा. आपल्या 4 फीट अंतरण असलं तर मुदडं होऊन तेवढंच झोपा. पाय पसारा केलं तर जमिनीवर झालं, स्वच्छता लागा. तसा या ठिकाणी नंतर विचार करत बसायचा. याच्यामध्ये आपण अडकून बसलो, या विचार करण्यामध्ये. तुम्ही फार कधी निघणार? कोरोनाचा काळ छान होत, तिकडचं दोन इकडचं दोन, कोणाला पत्ताच नाही. आणि सांगून घ्यायला पण छान होत. सांगून घ्यायला काय हो लग्न झाले आम्हाला काही सांगितलं, काय करावं मजबूर होतो कोरोनाचा काळ. असं की ते बी समाधान, म्हणजे समाजाला घेण्याचा एक टेन्शन आहे. छोटं केलं तर काय म्हणते, मोठं केलं तर काय म्हणतात, कोण काय म्हणणार आहे. परंतु कोणाला आम्हाला दाखवून घ्यायचंय. म्हणून या व्यवहारामध्ये संपूर्ण टोटल आमचं जीवन बर्बाद न करता मिळालेले जो जीवन आहे, उरलेले जो जीवन आहे, त्याचा व्यवस्था करून घेणं फार गरज आहे. लाभला तो कैसा गमविता, मग कोण्या देही करावे सार्थक. म्हणजे एक क्षण महत्वाचा आहे म्हणून त्याला वाया घालायचं नाही. एक श्वास फार महत्वाचा आहे. पाहावं विवेक करून, यालागी तुम्हा सांगतोय सोय, गेले घडी परत. आता बोललो ना तुम्हाला, गेले घडी नाही परत. गेलेले गोष्टी येत नाही, परंतु तुम्हाला मी बोललो, ज्या ठिकाणी फूल असते त्या ठिकाणी काटा असतात. काटा फार महत्वाचा आहे फुलापेक्षा. आणि आमचा अवतीभोवती जळणारे लोक असतात जे काटासारखे ते लोक राहतात, जळणारे लोक. परंतु ते फुलापर्यंत जाऊन पोहोचायला दुसऱ्या व्यक्तीला त्रास होतो. अडचणी कोणाचे? काट्याची. फुलाची अडचणी नाही,
फुलाच्या अडचणी नाही महाराज, खंडोबाजी फुलाच्या अडचणी नाही. महाराज चांगला आहे तो, महाराजाचा बाजूला लई बेकार आहे. महाराजाच्या हाताखालचे जे आहेत ना फार डेंजर लोक. महाराज चांगले, महाराज फुलासारखं आहे, परंतु अवतीभोवती असलेले ते आहेत म्हणून आम्ही छान होतो, ते नसलं तर आम्ही परेशान राहतो. लक्ष झालं का तुम्हाला काय बोलतो? अशा प्रकारचे सेवक आहे म्हणून आम्ही सुरक्षित आहोत. टार्चर करणारे लोक इथं असेल तर आम्ही सुरक्षित आहोत. आमचं बी तसं नाही, टार्चर करणारे बी नाही कोणी. कोणी बी येतात दंडन करत, कोणी बी येतात, कव्वा बी येतात. 12 महिना 24 तास दरवाजा खुल्ला. आम्ही व्यस्त कधी घेऊ. शनी शिंगणापूर सारखा आमचा कथा झाला. उगाच दरवाजा लावला असं वाटलं मला. दरवाजा नसलं तर बरं होत होतं मला. कधी बी यावा, कधी बी जावा. ज्यावेळे बंद राहील त्यावेळे थोडा डोळा, ज्यावेळे आपल्याला शांत झोप येतील त्यावेळेच लोक येतात. झोप उडून गेल्यावर लोक राहत नाही, त्यावेळेस येत नाही, असं होऊन जाते. या लागी तुम्हा तोय सोय गेले घडी नये परतुनी. अजून शिवदास म्हणे सदा शिव शिव स्मरा मग भव भय कैसा. बघा आखरी फार महत्वाचं, तुम्हाला काहीच करायचं गरज नाही. देव आहे किंवा नाही ते बी टेन्शन घ्यायचं नाही. देव भेटतो या न भेटतो ते बी टेन्शन घ्यायचं नाही. पूजात आमच्या ध्यान लागत नाही म्हणून टेन्शन घ्यायचं नाही. शिवदास म्हणे सदा शिव शिव स्मरा. शिवदास म्हणे सदा शिव शिव. शिवदास म्हणे सदा शिव शिव स्मरा मग भव कैसा. हीच सांगितलं. कसलं तुम्हाला या भवाचं भीती, भवाचं भीती यायचं गरज नाही. पुढे आहे भाऊ धगा म्हणायचं गरज नाही. धगा कोणाचा आहे, तो भागंभागी केलेले आहे त्यांच्यासाठी ते धगा आहे. या ठिकाणी बसलेले लोकांना धगा नाही. भागदौड 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 भागदौड, फक्त संसार संसार संसार, दुसरं विचारच नाही. संसार असल्याशिवाय सगळ्यांना सांभाळणं कठीण आहे. संसार अति महत्वाचा आहे. संसार तुमचा आहे म्हणून संन्यासी समाधान आहे, राजा समाधान आहे, भिकारी समाधान आहे, हो सगळं पशुपक्षी समाधान आहे. शेतकरी नसेल तर समाधान कुठलं. म्हणून त्याला चुह्याला सुद्धा सांभाळावं लागतं. कितीतरी पक्षी त्याच्यावर जगतो. गृहस्थ जीवन अति महत्वाचं आहे. हे सर्व या सगळ्यांचा निर्भर त्या गृहस्थाश्रमाच्या प्रती आहे. धन्य हो गृहस्थाश्रमी, धन्य म्हटले तुम्हाला. कारण तेवढा सांभाळण्याचा शक्ती तुमच्याकडे आहे. परंतु त्यामध्ये तुम्हाला त्या दुःखापासून तुम्हाला मुक्ती मिळवून घ्यायचं असेल तर, भवबंधनापासून आपण मुक्त व्हायचं असेल तर शिवदास माऊली इतकं सुंदर छान मला मार्गदर्शन केलं. शिवदास म्हणे सदा शिव शिव सदा शिव शिव सदा शिव शिव. सदा कदा नाही, सदा. सदा म्हटलं तर
अशनी शयनी गमनी भोजनी प्रेमी शूळपाणी स्मरावा हो. स्मरा वेगळं आणि जप वेगळं, स्मरण वेगळं आणि जप वेगळं. स्मरा मग भव म्हटलं तिने, स्मरा म्हटले. जपापेक्षा महत्व स्मरणाला. स्मरण सुमिरन म्हणतात, सुमिरन स्मरण. ध्यास तेच ध्यास. काय काम आहे आमचं? कल्याण करून घेण्यासाठी आम्ही आलो आणि ते विसरून बसलो. म्हणून जे करायला पाहिजे होतं ते करत नाही, तेच विसरलो. बसमध्ये बसले, देगलूरला गेला किंवा इथून मोठ्या सिटीला गेला, तमलूरून देगलूरला सोपं, इथून बीडला गेला. बीडला गेलं, सगळं बाजार केला, जे महत्वाचं होतं ते विसरलं. घरी आल्यानंतर बायको विचारले, अगं हो ते तुम्हाला सांगितलं की ते, अरे रे तेच विसरलो की. तसा आमचा हाल आहे. आम्ही कशासाठी आलो ते विसरलो, बाकीच्या सगळ्या गोष्टी करत बसलो. ते गोष्टी करण्यासाठीच आमच्या जवळ वेळ राहिलेले नाही. वेळ संपला, आयुष्याचे नाश झाले, आयुष्य बर्बाद होऊन गेले. तर काय करा म्हटलं, फक्त दुसरं काहीच करू नका. स्मरा मग भव कैसा. मग स्मरण म्हणजे कसं करायचं? जप म्हणजे तोंडातून चालते, वाचक उपांशक मानसिक जप, वाचक जप, उपांशिक जप, हे जप चालते. जपापेक्षा स्मरण महत्वाचं आहे. स्मरण कसं करायचं? त्यांची जप करायचं आम्हाला माहिती आहे, स्मरण कसं करायचं आहे? बघा, पाहिलेले व्यक्तीचं स्मरण करता येते, बघितलेले वस्तूचं स्मरण करता येते, न पाहिलेले वस्तूचं स्मरण कसं करता येते? म्हणून ज्या डोळ्यानं आपण पाहतो त्या लिंगाचा स्मरण करत राहायचं. आणि हे लिंग कसं आहे? अख्खा विश्व त्या लिंगात भरलेले आहे. विश्वनाथ, विश्वात ओतप्रोत असलेले शंभू भगवंत या इष्टलिंगाच्या माध्यमातून येऊन बसलेले आहेत. अशा महान प्रभूला स्मरण कसं करणं म्हणजे अवतीभोवती तूच तू आहे म्हणून एक आधारभूत म्हणून त्या लिंगाला आपण स्मरण करतो. म्हणून इष्टलिंगम विश्वासम, विश्वासपूर्वक म्हणजे विस्मरण होऊ नये म्हणून इष्टलिंग धारण करलेलं असतो. घडी 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 हात लावून स्मरण करणे, हात लावून त्याच्या स्मरण करणे. विस्मरण होत असेल तर विसरतो माणूस, विसर भोळे आहे, विसरतो माणूस. परंतु जे गोष्टी विसरायचं नाही ते गोष्टी आपण विसरून चाललो. म्हणून निरंतर अंतर न पडता परवा कसं स्मरण करायचं त्याबद्दल तुम्हाला बोललो मी. लक्षात आलं का?
लक्ष द्यायला की नाही तुम्हाला? त्यांचे एवढं विशाल रूप आहे, एवढं विशाल रूप आहे. अत्तत्त निम्म श्रीचरण ब्रह्मांडादिन दत्तत्त निम्म श्री मुकुट अगम्य अघोचरा अप्रतिम लिंगवे. अप्रतिम आहे, अप्रतिम लिंगवे. ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವ यन्न करस्थलಕ್ಕೆ ಬಂದು चुळकादिरय्या माझ्या हातात येऊन छोटा होऊन बसला. एवढं लाड करायचं, एवढा लाड करायचं. माताडो माताडो लिंगवे असं म्हणतो ना. ज्या प्रकारे लेकराला आपण लाड करून त्याला पाहतो, त्या प्रकारे या लिंगाला सुद्धा त्या प्रकारे लाड करून आपण त्याला पाहायला पाहिजे, डोळा भरून बघायला पाहिजे प्रसन्न चित्तानं. आणि त्या लिंगाच्या स्मरणात आपण विश्रांती घ्यायला पाहिजे. प्राण संयुक्त प्राण त्यात संयुक्त व्हायला पाहिजे. लिंगाला आणि जीवाला अटॅचमेंट व्हायला पाहिजे. श्वासोश्वासात त्या मम जीवन, लिंग माझं जीवन, हे भावना त्या ठिकाणी भरला असेल तर त्यावेळी आम्हाला मुक्ती मिळतो. त्याला स्मरण म्हटलेले आहे. तिथं जप थांबतो, स्मरणात जप थांबून जाते, फक्त स्मरण असते. स्मरण स्मरा मग भव कैसा तुम्हा. त्यावेळी तुम्हाला भवबंधनाच्या भीती नाही. म्हणून साकार स्वरूपामध्ये अनेक देव आहेत, देवी देवता आहेत, परंतु आपल्या प्रभूला रूप नाही. शंकराला रूप असेल, साकार स्वरूपामध्ये शंकर आहे, निराकार मध्ये शिव आहे. म्हणून जीव शिव ऐक्य म्हणतो. दुसरा देवी देवताचं नाव जीव समोर लावता येत नाही. शिवजीव ऐक्य म्हटलेले आहे. शिव जीव, हे जीव एक कुठं होतो म्हटलं तर शिवामध्येच एक होऊ शकतो. म्हणून जीवा शिवाची जडली समाधी, मिटला प्रपंच तुटली उपाधी. तुटली उपाधी म्हटलं तर मग भव कैसा तुम्हा. तुटली उपाधी, उपाधी संपलं. उपाधी जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला दुःख आहे. काय उपाधी लावून घेऊन बसले हो, सोडून दे, उगत टेन्शन असं म्हणतो ना. उपाधी काय, उपाधी लावून घेऊन बसले. मग उपाधी मुक्त कधी होतो? स्मरा मग भव कैसा. स्मरण केल्या की उपाधी तुटून जाते. नंतर तुम्हाला इकडे लक्ष राहत नाही, फक्त लक्ष त्यांच्या प्रती असते. त्यावेळी तुम्हाला भांडवडी करायचं गरज नाही, टेन्शन घ्यायचं गरज नाही. शंभो करी माझी चिंता. त्यावेळी त्याला चिंता मजबूर होऊन तुमचा चिंता करावं लागतं. केलेले कधी वाया जात नाही माय, केलेले कधी वाया जात नाही. आता या लौकिक जीवनामध्ये सुद्धा केलेले कधी वाया जात नाही. तर वेळ असेल तर मी सांगतो, नाही तर नाही. तुम्हाला वेळ असेल तर आहे का वेळ? एक 5 मिनिट, फक्त 5 मिनिट माय ऐकू घ्या. फार सुंदर घडलेल्या घटना बोलतो. जे केलेले का वाया जात नाही ते घडलेल्या घटना आहे. रेल्वे स्टेशन मध्ये एक माय भीक मागत होती, जवळजवळ 7-8 वर्ष. एक आजी माय भीक मागत होती.
भीक मागता मागता बरेचसे लोक त्याला लाथा घातले, ढकलून टाकले, काय काय केले. रेल्वे स्टेशनात भीक मागत असल्यामुळं काही लोक म्हटले इथं भीक मागायचं नाही, तो भीक मागायचा असला तर बाहेर जाऊन भीक माग, भिक्षा माग. तर स्टेशनच्या बाहेर गेले ते. तर योगायोग म्हणजे लोक सांगतो तुम्हाला, त्याचा लंबा चौडा आहे. तर एक मुलगी, त्याला बी भूक लागले होते. त्यावेळेस तिने काय केले, एक 4-5 इडली वगैरे बांधून घेऊन तिथं बाजूला गार्डन मध्ये बसून खावं म्हणलं तर ते उघडून ते खात होते. एकटकन ते पाहत होते. ते माय यांच्याकडंच पाहत असल्यामुळे ह्याला वाटलं अरे ह्याला भूक लागला असेल म्हणून अजून एक पाकिट बांधून घेऊन त्याला गप्पा 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 खाऊन टाकले. अरे फारच भूक लागली म्हणून अजून डोसा वगैरे ते काही बांधून घेऊन आले, ते बी गप्पा गप्पा खाल्ले. पोट भरला का म्हणून विचारले त्याला. हो भरले. किती दिवस झाला माहिती तू जेवण करून? 2 दिवस झाले, मला काय अन्न भेटला नाही. परवा त्या भयानक भूक लागल्यामुळं जे कचऱ्यामध्ये टाकतात ना, तिथलं तो अन्न थोडस जमा करून खाल्लं म्हणजे त्या कचरा डब्बामधलं. हा तर नंतर सांगितले त्याच्याजवळ 2 बॅग होते. एक बॅग मध्ये काय आहे, एक बॅग मध्ये माझे कपडे आहेत, एक बॅग मध्ये माझं पुस्तक आहे. अरे पुस्तक पेपर तुला कशाला लागते? त्यावेळेस सगळं त्याची हिस्ट्री ऐकली त्यानं. हिस्ट्री ऐकून हे घडलेल्या घटना बोलतो तुम्हाला. हिस्ट्री ऐकून मग हे भिकारी का झालीस तू? पहिले कोण होतीस? त्यावेळी त्याने सांगितले मी मेस्टर होतो, शिक्षिका होतो. मग शिक्षिका असला तर हे अवस्था कस काय झाली तुला? माझं संपूर्ण टोटल प्रॉपर्टी सगळं काढून घेऊन माझा मुलगा, माझा सून मला हकलपट्टी केले, घरला येऊ नका म्हटले. माझा थोडासा कपडा आणि ते पुस्तक फेकून टाकले. सगळं पेपर जमा करून हे मी बाहेर आलेले. केलेले कधी वाया जात नाही म्हणून हे गोष्टी तुम्हाला बोललो, लक्षात घ्या. बघू ते ह्या पुस्तक तर काय आहे. मग हिने शिक्षिका असलेले काही मेंटॅलिटी झालं तरी काही बी बोलू शकतो माणूस. म्हणून हे पुस्तक मध्ये काय आहे म्हणून काढून बघितले. पाहिलं तर सगळं मॅथमॅटिक्स जे होतं ना, गणित सिलेबस होतं सगळं त्याच्यामध्ये. मी म्हटलं तुम्ही कोणता सिलेबस? मी गणित मेस्टर आहे म्हटलं. मग मला काही गणित तुम्ही सांगू शकता का? हो, कुठल्याही गोष्टी विचारा मला गणित बद्दल. जे मुलीला ते गणित येत नव्हते तसलं गणित त्यांना सोडून सांगितले. हे बघा म्हणून त्यावेळी त्याला पक्का खात्री झाली ही टीचरच आहे म्हणून. नंतर पेपर बघितले. पेपर मध्ये त्यांचा फोटो आला होता, प्रेस झाला होता तेव्हा फोटो काढलेले फोटो त्या पेपर मध्ये दिसलो त्याला. हे फोटो कोणाचा आहे? हे माझंच आहे. हे सगळं लेकर सोबत मी फोटो काढून घेतले. विद्यार्थी आहे त्यांच्या सोबत फोटो काढलेले. आणि ती काय हुशारी केली ती माय, ते मुलगी एकाकडे ह्या भिक्षुकीचा फोटो, एकाकडे पेपर मध्ये आलेले फोटो त्यांनी ह्याच्यामध्ये नेटमध्ये घातले, युट्यूब मध्ये किंवा व्हॉट्सअप मध्ये वगैरे काहीतरी ते टाकले. बरेचसे लोक त्या फोटो पाहिले आणि एक लेकराकडे ते फोटो गेलं. ते कलकत्तामध्ये कुठेतरी राहत होते ते बाई. त्याच्यात ते त्यांच्या फोटो होत
त्या मास्टर सोबत त्या मुलीची शिकलेली विद्यार्थिनीची, ते विद्यार्थिनी कोणी नसून IAS ऑफिसर कलेक्टर होती ती बाई. यांच्या हाताखाली शिकलेले लेकरू ते कलेक्टर झाले होते. तर ते ऍड्रेस वगैरे सगळं बघून तिने डायरेक्ट तिथं ज्या ठिकाणी त्यांनी राहतात त्या ठिकाणी येऊन त्या माताजीला भेटले. मेस्टरला भेटून त्यांचं सगळं व्यवस्था केले. व्यवस्था करून त्यांच्या घरला गेले. घरला जाऊन त्याला असं समजून सांगितले, यापुढे यांच्या प्रॉपर्टी किती आहे यांच्या नावानं करून टाका. यापुढे काहीतरी धक्का या मायला झालं तर सगळ्याला मध्ये घालून ठोकतो म्हणून म्हणली. त्याला सगळं स्वच्छ करून टाकले, सगळं व्यवस्था केले. म्हणजे लहान असताना त्या लेकराला एवढं शिकवण त्या माताजी त्या ठिकाणी केल्यामुळं ते शिक्षिका अजून त्या दुःखापासून त्याला मुक्त होण्याचा वेळ त्या ठिकाणी त्यांना मिळाला. शिवदास म्हणे मगा भव भय कैसा तुम्हा. तुम्हाला त्या दुःखापासून या ठिकाणी सेवा केल्यानंतर ते भाग्य त्याला मिळतो. आणि हे अखिल कोटी ब्रह्मांड नायक शिवप्रभूचा स्मरण केल्यानंतर हे दुःख आम्हाला कशाला राहतील, एक ना एक दिवस ते क्लिअरिटी होणार. आता आम्हाला सुख मिळत नसलं तर नसला, परंतु आम्ही केलेले स्मरण, आम्ही केलेले ध्यास, आम्ही केलेले जप, आम्ही केलेले पूजा पाठ जे आहे मृत्यूच्या वेळेला तुम्हाला लक्षात येते. मी काही ना काही पुण्य कार्य मी केलेले आहे म्हणून माझं जीवन वाया गेलेले नाही. आम्ही भाग्यशाली आहोत. कारण या सत्कर्मामध्ये सत्कार्यामध्ये आपल्याला सेवा करण्याचा संधी आम्हाला मिळालेली. याच्यापेक्षा भाग्य कशाला पाहिजे. म्हणून कौठळकरांच्या जीवनात भरपूर त्यांनी भगवंताच्या गुणगान केलेले आहेत. म्हणून तुम्हाला सुद्धा या ठिकाणी सेवेचे भाग्य या ठिकाणी मिळत आहे. असाच सेवा करण्याचा शक्ती सद्बुद्धी भगवंत तुम्हाला कृपा करो. व तसेच आताच्या आता महेंद्र सेठजी पुणे त्यांचे सुद्धा या ठिकाणी आगमन झालेले आहेत. भरपूर सेवा करणारे व्यक्ती आहे, सेवाभाव असणारे व्यक्ती आहे. उद्या त्यांच्याबद्दल दोन गोष्टी उद्या आम्ही बोलतो. एवढा अपेक्षा व्यक्त करतो, वेळाचा अभाव आहे. तुमचा सगळ्यांचं हितचिंतन करून दोन शब्द या ठिकाणी विराम करू. सांब जय नम पार्वते हर 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 हर